हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असा मशरूम मसाला बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने ही मशरूमची भाजी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मशरूम स्वच्छ धुवून आपण कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने। आता इथे कढईमध्ये साधारणतः 4 चमचे इतकं तेल घ्यायचं आहे। मशरूमच्या भाजीला थोडं व्यवस्थित प्रमाणामध्ये तेल घ्यावं लागतं। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो इथे आपल्याला टाकायचा आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। लसणीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे। त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा सुद्धा अगदी छान असा परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे। अगदी गोल्डन ब्राउन असा कलर कांद्याला आला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण पेस्ट सुद्धा साधारणतः 10 ते 15 सेकंदासाठी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। हे सगळं व्यवस्थित परतून झालं की आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे साधारणतः 1 चमचाभर इतकं लाल तिखट टाकलंय। अगदी मोठा चमचा भरून हे लाल तिखट आपण टाकलेला आहे। त्यानंतर पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर इतकी धने पावडर यामध्ये टाकायचे। त्यानंतर अगदी छोटा चमचा भरून इतका आपल्याला गोडा मसाला टाकायचा आहे। अंदाजे गोडा मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे। किचन किंग मसाला आणि गोडा मसाल्याने ह्याला अगदी अप्रतिम अशी चव येते। गोडा मसाला थोडासा मिक्स करून घेतला की त्यामध्ये हे मशरूमचे तुकडे टाकायचे आहेत। सगळ्यांना एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान मसाले मशरूमला लागले गेलेले आहेत। आता यामध्ये आपण पाणी टाकायचंय। मशरूम शिजले जातील इतपत पाणी आपल्याला यामध्ये टाकायचंय। आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ही मशरूमची भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। इथे आता एक उकळी आली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः 10-15 मिनिटं अगदी आरामात ही भाजी शिजवून द्यायची आहे। आपण पूर्ण सुक्की सुद्धा भाजी बनवणार नाहीये आणि अगदीच पातळ ग्रेव्ही सुद्धा बनवणार नाहीये। थोडी घट्टसर अशी ग्रेव्ही आपण इथे बनवून घेतलेली आहे। मशरूम सुद्धा अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत, इथे पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने मशरूम मसाल्याची भाजी खूप पटकन बनते आणि खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागते। बऱ्याच लोकांना मशरूम घरी आणला की विचार पडतो की भाजी कशी बनवायची, तर तुम्ही डेफिनेटली ह्या पद्धतीने भाजी बनवू शकता। वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम अशी मशरूमची भाजी बनवून तयार आहे। खूप सोपी रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।